याला कारण ते काय? हे उंच तुमच कडे कपाळ गगनाला गवसी घालता येत ना हे मोठमोठे वृक्ष आणि या मोठमोठ्या वृक्षाला आलिंगन देत त्यांच्याच बरोबर ना या वाढत ते लता वेली आणि या वेलीनं बसून आपल्या कादात किलबिलाट सारे पक्षी हा थंडगार वारा आणि याच वाऱ्यामुळं अंगावरती रोमांच निर्माण असं वाटू लागलं. या धरणीमध्ये आपल्या अंगावरती हिरवागार चालू पांघरलाय की काय असे बात पण हो बाई त्या बाजूला मध्ये लक्षात दिलं नाही. हा एवढा मोठा वृक्ष आहे आणि या वृक्षाच्या फांदीवरती ना एक ढोली सुद्धा आहे पण त्या ढोलीमध्ये ना एक पक्षी वास्तव्य करतोय. हा पक्षी साळुंगी पक्षी असावा पण या पक्षीच्या लेकरामध्ये ना अनेक स्वप्न दिसू लागली आणि ती स्वप्न कोणती असतील तर आपल्या भावी संसाराची सुखद स्वप्न हो हा पक्षी पाहत असेल. त्याप्रमाणे आम्ही सुद्धा पाहतोय ना. तारुण्यात आमचा प्रवेश झाला. नृत्य गायन हे सोडून आम्हाला लग्न सुद्धा करायचं आहे ना. अगदी थाटामाटानं आमचा संसार आम्हाला थाटायचा आहे आणि ती सारी स्वप्न ती स्वप्नांची स्वप्न मला मी माझ्या हृदयात हो माझ्या हृदयात माझ्या मनी गुंफिते मी स्वप्न